विठू माऊलीचा जयघोष, टाळ मृदुंगाचा निनाद आणि भगव्या पताका घेऊन काढलेल्या दिंडीमुळे वस्त्रनगरी इचलकरंजी भक्तिमय झाली होती। तब्बल 10,000 महिलांच्या उपस्थितीत हरिपाठ पठण आणि भव्य असा हा दिंडी सोहळा इचलकरंजी वासियांनी अनुभवला। ज्ञानेश्वरी परिष्करण अर्थात शुद्धीकरण दिनाचं औचित्य साधून श्री काळा मारुती आरती भक्त महिला मंडळाच्या वतीनं या भक्तिमय सोहळ्याचं आयोजन केलं होतं। ज्ञानेश्वरी परिष्करण दिनाचं औचित्य साधून इचलकरंजीतील श्री काळा मारुती आरती भक्त महिला मंडळाच्या वतीनं विशेष सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। आमदार प्रकाश आवाडे यांच्या संकल्पनेतून आणि डॉक्टर राहुल आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमात एकाच वेळी सुमारे 10,000 महिलांची उपस्थिती होती। प्रारंभी कल्लापण्णा आवाडे, सदाशिव उपासे महाराज, आमदार प्रकाश आवाडे, किशोरी आवाडे, डॉक्टर राहुल आवाडे, मौसमी आवाडे यांच्या हस्ते ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रतिमेचं आणि पालखीचं पूजन झालं। या दिंडी सोहळ्यात शेकडो आबालवृद्ध पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते, तर महिलांनी डोक्यावर तुळशी वृंदावन आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती घेतली होती। भगव्या पताका आणि 151 पखवाज वादनातून वातावरणात वेगळाच रंग भरला होता। पंढरीच्या विठ्ठल मंदिराची प्रतिकृती सर्वांचं लक्ष वेधून घेत होती। शिवाय रथामध्ये संतांच्या वेशभूषेतील बालचमू विराजमान होता। तब्बल 5 किलोमीटर लांबीच्या या दिंडीचं पहिलं टोक महात्मा गांधी पुतळा इथं तर शेवटचं टोक KATP मैदानावर होतं। या भव्य दिंडी सोहळ्यामुळे संपूर्ण वस्त्रनगरी विठ्ठल नामाच्या गजरात तल्लीन झाली होती। ही दिंडी इचलकरंजीतील मुख्य मार्गावरून घोरपडे नाट्यगृह चौकात पोहोचल्यावर सोहळ्याची सांगता झाली। या सोहळ्यात काळा मारुती आरती भक्त मंडळाचे अध्यक्ष नंदू पाटील, प्रकाश दत्तवाडे, प्रकाश मोरे, सुनील पाटील, श्रीकांत टेके, महादेव चौगुले यांच्यासह भक्तगण सहभागी झाले होते।